नमस्कार, मी मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी घेऊन आलेली आहे अगदी साधी, सोपी, पचायला हलकी अशी ही बटाट्याची भाजी। तर ह्या भाजीला मी मसाला वगैरे काहीही टाकलेला नाही आहे। ज्यांना कोणाला मसाला खायचा नसतो किंवा काही त्रास होतो मसाला खाल्यानं पोटाचा वगैरे, अशांसाठी ही फार उपयुक्त अशी ही भाजी आहे। तर सर्वप्रथम मी मोठे मोठे 2 बटाटे जे आहेत वरचं साल काढून काप करून घेतलेले आहेत आणि उकडायला ठेवलेले आहेत। त्यानंतर आता आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे। तर ती तुम्हाला जशी गरज लागेल तशी घेऊ शकता। अशी आपल्याला काळी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे गॅसवर। काळी झाल्याच्या नंतर लगेचच हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा असं कशात पण झाकून ठेवायचं, ज्यामुळे काय होईल त्याचा जे सुगंध आहे तो बाहेर जाणार नाही। त्यामुळे भाजीला टेस्ट जे आहे ते खूप छान येईल। त्यानंतर आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे। तो कांदा पण त्याचप्रमाणे काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तुम्ही कांद्याचा वापर जे आहे ते 2 पण करू शकता आणि त्याच्यामध्ये टमाटर पण अशाच प्रकारे भाजून टाकू शकता। त्यानंतर आता मी कढईमध्ये तेल छान असं गरम झाल्याच्या नंतर जिरे मोहरी टाकलेली आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे। आणि त्यानंतर आता हे जे उकळून घेतलेला बटाटा होता तो पण टाकलेला आहे। आणि बटाटे जे आहे ते आपल्याला आता मॅश करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी टाकलेले आहे चवीनुसार तिखट आहे, चवीनुसार मीठ आहे। हे तिखट जे आहे ते मी मिरच्या भाजून वाटलेला आहे। त्यानंतर हळद घेतलेली आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण जे बनवलं होतं ते वाटण। गरम मसाला पण मी 1 चमचा टाकलेला आहे, मीठ मसाला। लगेचच आपल्याला मीठ पण टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यामुळे काय होईल, भाजी जी आहे ती चिटकणार नाही, किंवा वरून पण टाकलं तर चालेल। त्यानंतर आता काळं मी वाटण टाकलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे गरम पाणी। तर मी भाजीला जे आहे ते गरम पाणीच टाकत असते। गरम पाण्याने जे आहे ते भाजीला चव जास्त येत असते आणि चविष्ट होते भाजी, स्वादिष्ट। खूप छान अशी उकळी आलेली आहे। त्यानंतर आता मी तीळ आणि कारळाचा कूट टाकलेला आहे। याच्यात शेंगदाण्याचं कूट वापरलेलं नाही आहे। शेंगदाण्याच्या कुटाने काय होईल, जास्तच घट्ट होईल। अगोदरच आपण हे जे बटाटे आहेत ते मॅश करून घेतले होते। त्यानंतर आता माझी जी भाजी आहे ते उकळून तयार झालेली आहे आणि खूप छान अशी शिजली पण आहे। आणि बघा किती छान अशी घट्ट झालेली आहे। आणि आता मी ताटामध्ये काढून घेतलेले आहे, खाण्यासाठी तयार झालेली आहे। असे स्वस्त रेसिपी आणत जा, स्वस्त खा, मस्त रहा। भेटूयात पुढील भागात। धन्यवाद।